पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागल्या मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी. वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात की संतांची पायी हा माझा विश्वास, संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात संत या शब्दापासून केली आहे. संतांची या पायी हा माझा विश्वास. संत या शब्दापासून महाराजांनी अभंगाची सुरुवात केली आहे. मग संत नेमकं कुणाला म्हणावं? संत नेमकं कुणाला म्हणावं? तसे नाथ महाराजांनी भागवतामध्ये संतांची एकूण 21 लक्षणं सांगितली आहेत. आता ती सगळी लक्षणं सांगण्यात वेळ जाईल, विषांतर होईल. थोडक्यात मोजक्या भाषेत संत नेमकं कुणाला म्हणावं? तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, जो श्री गुरुच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त करून मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केलं आहे, तो संत असतो. इतर दुसरं कोणी नाही. एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगानं ज्याची चाकरी केली आहे, दास्यत्व केलंय, तो संत असतो. इतर दुसरं कोणी नाही. तुम्ही आम्ही कीर्तनकार संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, संत नाही. संतांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलेला असतो आणि पांडुरंगानं संतांची चाकरी केलेली असते. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनिसिले. पांडुरंग या सगळ्या संतांच्या संसारात राबलेला आहे आणि या सगळ्या संतांनी पांडुरंग प्रत्यक्षात पाहिलेला आहे. एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. म्हणून ज्याच्याजवळ मूर्तिमंत विवेक वैराग्य आहे, श्री गुरुच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि
ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आहे तो संत असतो. याला छोटं केलं तर जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुका झालासे पांडुरंग, तुका पांडुरंग झाला आणि पांडुरंगहून पांडुरंगाचं नाव घेऊ लागला. तेव्हा तुका संत झाला. तुका बरं आहे, आधी पांडुरंग झाले आणि पांडुरंगहून पांडुरंगाचं नाव घेऊ लागले. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मी होऊन म्हणजे देव होऊन, जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि म्हणून आम्ही कीर्तनकार प्रवचनकार अजून देव झालेलो नाही आहेत, म्हणून आम्ही संत नाही आहेत. आम्ही संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत. जो देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. मीची होनी पांडवा, मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मुक्तीवरी भजन युक्त महाभागवत उद्धव. अर्थात जो मुक्त होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि अशा संताकडे तुकोबारायांनी बोट केलंय. आणि तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत, संतांच्या पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतायत, माझा फक्त आणि फक्त संतांच्या पायावर विश्वास आहे, इतर कशावरही नाही. साध्या भाषेत बोलायचं झालं तर महाराज म्हणतायत, माझा फक्त संतांवर विश्वास आहे. संतांचे पाय काय आणि संत काय एकच आलं. संतांच्या पायावर विश्वास आहे म्हणजे इनडायरेक्टली माझा फक्त संतांवर विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही. संतांच्या पायी हा माझा विश्वास. महाराज म्हणतात की माझा फक्त आणि फक्त संतांवरच विश्वास आहे, बाकी कोणावरही नाही. माझा फक्त संतांवरच विश्वास आहे, बाकी कोणावरच नाही. का बरं? तुकोबारायांचा फक्त संतावर विश्वास आहे, इतर कोणावरही नाही. का? तर संत त्यागी असतो. त्यागी इतरासाठी जगतो. त्यागी जगाच्या कल्याणासाठी जगतो. त्यागी स्वतःसाठी जगतच नाही, त्यागी जगासाठी जगतो. आणि जो जगासाठी जगतो तो निस्वार्थ असतो. जो निस्वार्थ आहे तो कोणाला फसवतच नाही. आणि मग संत त्यागी आहेत, निस्वार्थ आहेत. म्हणून तुकोबारायांचा फक्त संतांवरच विश्वास आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास. संत त्यागी आहे, निस्वार्थ आहे, म्हणून संतावर विश्वास आहे. याचा अर्थ तुकोबारायांचा फक्त त्यागावर विश्वास आहे, भोगावर नाही. भोगावर गैरविश्वास असतो. जी माणसं संतपदाला पोहोचले नाहीत तुमच्या आमच्यासारखी, ती भोगी विलासी आहेत. कधी सत्य बोलतात, कधी असत्य बोलतात, कधी विश्वास ठेवण्यास पात्र असतात, कधी अपात्र असतात. साधारण जीवाचा भरोसा नाही. कधी चांगला वागेल, कधी चांगला वागेल, कधी वाईट वागेल. कधी सत्यानं वागेल, कधी असत्यानं वागेल. साधारण जीव सत्यानं वागेल, कधी असत्यानं वागेल. पण तो संतांचं तसं नाही. संत सातत्याने सत्यच वागतो.
आणि जो सत्याने वागतो तो प्रत्यक्षात देव असतो. आणि म्हणजे सत्याने वागतात ते संत असतात. आणि मग संतावरच तुकोबारायाचा विश्वास आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास. संत त्यागी आहेत. जो त्यागी तो इतरासाठी जगतो. फक्त त्यागावरच विश्वास आहे, भोगावर विश्वास नसतो. भोगावर विश्वास नसतो. आणि म्हणून घरात आई कपाटाला कुलूप लावते, कारण आम्ही भोगी आहेत. त्यागी नाही, आम्ही भोगी आहेत. आणि भोग्याचा भरोसा नाही. घरातला माणूस आहे पण भोगी, तो कधी कपाटातले पैसे चोरील पता नाही. म्हणून आई घरात कपाटाला कुलूप लावते. ते चोरासाठी नाही, घरच्या लोकांसाठी. चोरासाठी नंबर 2ला, पण नंबर 1ला घरच्यासाठी. का तर घरचे भोगी आहेत. भोग्यावर विश्वास नसतो, विश्वास त्याग्यावर असतो. आणि संत हा त्यागी आहे. तो फक्त जगासाठी जगतो, जगाच्या कल्याणासाठी जगतो. आणि म्हणून तुकोबारायाचा फक्त संतांवरच विश्वास आहे, इतर कोणावर नाही. आणि म्हणून महाराज लिहितात की संतांची अपायी हा माझा विश्वास. संतांची अपायी हा माझा विश्वास. संत त्यागी असतो, संत विरक्त असतो. विश्वास फक्त विरक्तावरच ठेवायचा असतो. का तर विरक्ताचा स्वार्थ निघून गेला असतो. ज्याचा स्वार्थ निघून गेलाय तो कोणालाच फसवत नाही. आणि म्हणून संतावर विश्वास आहे. का तर संत स्वार्थी नसतात, विरक्त असतात. म्हणून फक्त संतावरच विश्वास आहे तुकोबारायांचा. संत जगावर निस्वार्थ प्रेम करतात. निस्वार्थ, कुठली आशा अपेक्षा ही नसतेच. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाच्या आसने. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. कुठली अपेक्षाच नाही जगाकडून, कुठला स्वार्थच नाही. निरपेक्ष प्रेम करतो, निस्वार्थ प्रेम करतो. आणि जो निस्वार्थ प्रेम करतो तो जगासाठी जगतो, स्वतःसाठी जगत नाही. निस्वार्थ प्रेम करतो तो कोणाला फसवत नाही. आणि जो फसवत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. संत जगावर निस्वार्थ प्रेम करतात. आणि म्हणून तुकोबारायाचा फक्त संतांवरच विश्वास आहे. संताच्या पायी हा माझा विश्वास. संत ज्ञानी असतो. आणि म्हणूनही तुकोबारायाचा संतांवर विश्वास आहे. कारण ज्ञान इतरासाठी जगते, अज्ञान स्वतःसाठी जगते. संताचा जन्मच आम्हाला जन्म मरणाच्या फिऱ्यातून बाहेर काढण्यासाठी असतो. आमचा जन्म 84 लक्ष योनीमध्ये अडकण्यासाठी असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत ज्ञानी असतात. ज्ञानी जगासाठी जगतो, अज्ञानी स्वतःसाठी जगतो. आणि जो स्वतःसाठी जगतो तो स्वार्थी असतो. त्याच्यावर भरोसा ठेवता येत नाही. कधी ठेवता येतो, कधी नाही. पण जो जगासाठी जगतो असा जो ज्ञानी आहे त्याचा स्वार्थ गेलेला असतो. ज्याचा स्वार्थ गेला तो कोणालाच फसवत नाही. आणि म्हणजे निस्वार्थ आत्मज्ञानी असलेले संत, त्यांच्यावरच तुकोबारायाचा विश्वास आहे. आणि मग संतांच्या पायी हा माझा विश्वास. अनेक कारणामुळे तुकोबारायाचा फक्त संतांवरच विश्वास आहे. 16 अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला एक महान सिद्धांत सांगून पुढे 17व्यात प्रवेश करतात. 16 अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावेगा. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. अर्जुना, इथं प्रमाण एकच आहे आणि ते आहे शास्त्र. शास्त्रेची करावी पारखी.
तुला शास्त्रच प्रमाण आहे, इतर कोणी नाही आहे. आणि म्हणून शास्त्राचा आधार घे, शास्त्र सांगेल तसं वाग. पण 17 अध्यायात अर्जुन देवाला म्हणतो, देवा तुम्ही सांगितलं की कार्याकार्य विवेकी शास्त्राची करावी पारखी. मान्य आहे म्हणले, पण शास्त्र किती अवघड आहे देवा तुला माहिती आहे का? अर्जुन देवाला म्हणतो, शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. देवा तू म्हणतो शास्त्र प्रमाणे, शास्त्र सांगेल तसं वाग. देवा शास्त्र एवढं किचकट आहे म्हणले की ते कळत नाही. किती किचकट आहे, किती अवघड आहे. अर्जुन देवाला बोलतोय, अर्जुन उदाहरण देतोय. अर्जुन म्हणतो, तरी तक्षकाचे निफडे ठाकोनी कहतो मनी काढे, काही नाकीचा किशी जोडे सिंहाची. अर्जुन देवाला म्हणतोय, नडवारा लिहित आहेत. हां, तरी तक्षकाची फडे ठाकोनी कहतो मनी काढे, काही नाकीचा किशी जोडे सिंहाची. देवा शास्त्र किती अवघड आहे तुला माहिती आहे का? देव म्हणतो किती. म्हणले एखाद्या बैला जर वाटलं दागिना गळ्यात घाला, तर कोणता दागिना घालायचा? तक्षक नागाच्या फण्यातील तो नागमणी काढायचा आणि तो नागमणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा आणि हा दागिना गळ्यात बांधायचा. देवा कळतं का म्हणले तुला? अर्जुन म्हणतोय, आता सिंहाच्या नाकातला केस काढायला गेला माणूस माघारी येईल का? तो खाऊन टाकील. तक्षक नागाच्या फण्यातला मणी काढायला गेला माणूस माघारी येईल का? तो चावल, जीव घेईल तुमचा. हे जसं कठीण आहे काय की सिंहाच्या नाकातला केस आणणं आणि तक्षक नागाच्या फणीतला मणी आणणं, ही अशक्य पराकोटीतील गोष्ट आहे. देवा हे जेवढं अवघड आहे तेवढं शास्त्र अवघड आहे म्हणले. आणि तू तो म्हणतो शास्त्र सांगेल तसं वाग, शास्त्राचं अनुकरण कर. हां, मग आमच्यासारख्या मूर्खाला शास्त्र कळत नाही तर मूर्खा मुमुक्षा येतं काय गती पा. आम्ही काय करावं देवा? हां, किती अवघड आहे म्हणले शास्त्र, ते साधारण माणसाला कळत नाही. मग देव अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, जरी शास्त्र अवघड असलं तर शास्त्र अनुकरणारे अर्थात शास्त्रासारखे वागणारे संत, त्यांच्या पायावर पाय ठेवून तू चाल. म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. नरवर आहे. म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. अरे अर्जुना, तुला शास्त्र कळत नाही मान्य, पण जगात कोणाला तरी शास्त्र कळत असेल ना. ज्याला शास्त्र कळते ते संत आहेत. मग शास्त्र ज्या मग संत ज्या कौशल्याने शास्त्र अनुकरतात, संत ज्या कौशल्याने शास्त्र अनुकरतात त्या संतासारखं वाग. संताला जे फळ आहे ते फळ तुला आपाप मिळेल. आणि म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचं. ठीक आहे अर्जुना, तुला शास्त्र कळत नाही, अवघड आहे मान्य आहे. तू उदाहरणे दिले, सिंहाच्या नाकातला केस, तक्षक नागाच्या फणीतील मणी, ही दोन्ही आणायचे आणि त्याचा दागिना बनवायचा. सिंहाच्या नाकातल्या केसात तक्षक नागाच्या फणीतला मणी ओवायचा आणि तो गळ्यात बांधायचा. मान्य आहे अर्जुना म्हणले, तो मनुष्य माघारी येणार नाही. अरे पण पर्याय आहे ना. तुम्ही मूर्ख आहेत शास्त्राच्या बाबतीत. मूर्खा मुमुक्षा येत काय गती पा. तुम्हाला शास्त्र कळत नाही, शास्त्राच्या बाबतीत तुम्ही मूर्ख आहेत. पण ज्याला शास्त्र करतात त्याचा फॉलोअप घ्या ना. त्याच्या पावलावर पाऊल चालून टाका. त्याच्या पावलावर पाऊल टाकून चाला. आणि मग दनबारा लिहित आहेत की म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. अर्थात तुकोबाराय बोलतात की मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संत ते. दनबारा तेच सांगतात की म्हणून आपल्या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी, जाणे तया श्रद्धा जो वरी तो मूर्खही तरे. संत मार्ग दाखवून गेलेत.
त्या मार्गावर पाय टाकाने वागा. अर्थात संत जसं वागतात तसं वागा. तुम्ही संतासारखं वागले, संत वागतायत ते अनुकरण केलं तर संत तरतो, तुम्ही तराल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझा फक्त संताच्या पायावर विश्वास आहे, माझा फक्त संतांवर विश्वास आहे. संताचे पाय हे परब्रह्माचं प्रतीक आहे. नरवरा लिहित आहेत, नातरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. नातरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. संताचा प्रत्येक अवयव परब्रह्माचं प्रतीक आहे. नातरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्या म्हणजे आत्मस्वरूप. संताचा प्रत्येक अवयव आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, परब्रह्म आहे. आणि म्हणून संताचे पाय ही ब्रह्मविद्या आहे, हे आत्मस्वरूप आहे, हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि मग संताच्या पायावर जर मी माझं मन स्थिर केलं, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. भगवंत आणि संत एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. संत म्हणजे चालता बोलता भगवान श्रीकृष्ण. संत आणि भगवंत एकच. मग भगवंताचे पाय परब्रह्म स्वरूप आहेत, तर अर्थात संतांचे पाय परब्रह्म स्वरूपच आहेत. आणि मग या संताच्या पायावर जर विश्वास ठेवला, तिथं आपलं मन स्थिर केलं, तर निश्चितच तुमचं मनही परब्रह्म स्वरूप बनेल. आणि मन परब्रह्म स्वरूप बनणं ही मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा नाश करणे, अहंकार असेल मनाचा नाश करणे हीच मुक्ती आहे. मुक्तीची व्याख्या दुसरी तिची काही नाही. अहंकार असेल मनाचा मनपणा घालवणे, अर्थात अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसं करणे हीच मुक्ती आहे. मग संताच्या चरणावर जर मन स्थिर केलं तर अहंकार असेल मन तिथं नाश पावतं. संताच्या चरणावर त्या मनाची अत्यंतिक निवृत्ती होते. तिथे मनही जातं, मन पण मुद्दल जाय. मग अहंभावातिक की आहे म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभवितो. मनच मुद्दल जातं, त्यात वास करणारा अहंकारही जातो आणि तुम्ही मुक्त होता. अहंकार असेल मनाचा मनपणा नाही सवन हीच मुक्ती असते. आणि म्हणून माझा संताच्या पायावर विश्वास आहे. का तर संताचे पाय परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि त्या परब्रह्मावर मी माझं मन स्थिर केलं तर माझं मनही परब्रह्मस्वरूप बनेल. आणि मन परब्रह्मस्वरूप बनणं, परब्रह्मात विलीन होणं, तिथे त्याची अत्यंतिक निवृत्ती होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती, हाच मोक्ष. भरत आणि प्रभू रामचंद्र लहानपणी कौसल्या माता या दोघांना एका पाळण्यात झोपवायच्या. राम आणि भरत बालक असताना. त्यावेळेस भरत सारखा भगवंताच्या पायाचा अंगठा, भरत रामाच्या अर्थात भगवंताच्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात घ्यायचे आणि चोखायचे. पायाचं बोट चोखायचे. साध्या भाषेत भरत हा रामाच्या पायाचा अंगठा चोखायचा बालपणी पाळण्यात असताना. का? भरत संत होता. भरताला माहीत होतं की देवाचे पाय चाटल्यानं, देवाचं बोट चाटल्यानं मी संत होईल. हे बालवयातलं. आणि मोठ्यापणी तो संत झालाच. एका पाळण्यात भरत आणि राम. भरतानं रामाच्या पायाचा अंगठा घ्यावा, आपल्या तोंडात धरावा आणि तो चाटावा, चोखावा. संताचे पाय, देवाचे पाय परब्रह्माचं स्वरूप असतं. ते परब्रह्म स्वरूप असतात. आणि म्हणून प्रतीक म्हणून संताच्या किंवा देवाच्या पादुका पूजल्या जातात.
संताचे पाय आणि पादुका हे जवळजवळ एकच असतात. संताच्या पायाची धूळ त्या पादुकाला लागते आणि ती धूळ आमच्या अंगाला लागली तर आम्ही पावन होतो, आम्ही देव होतो. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संताच्या पायाची धूळ सहज आमच्या अंगाला लागली तर आमची वासना जळून जाते. वासना गेली की आम्ही मुक्त होतो. वासना म्हणून जन्म आहे, वासना गेली की मुक्त होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. वासना म्हणून जन्म आहे, वासना पुनर्जन्मात बांधते, जन्म मनाच्या फेऱ्यात बांधते. पण वासना गेली की आम्ही मुक्त होतो. वासनेतून सुटका हाच मोक्ष असतो. मग संताच्या पायाची धूळ त्या पादुकाला लागते, त्या पादुकाची धूळ आमच्या अंगाला लागते, आम्ही मुक्त होतो. संताचे पाय परब्रह्म स्वरूप आहेत आणि मग त्यांच्या पायात घातलेला खडा पादुकासुद्धा परब्रह्म स्वरूपच असतात. कारण त्या खडावाला पादुकाला संताच्या पायाचा स्पर्श होतो. संताच्या पायाचा स्पर्श ज्याला होईल ते परब्रह्म स्वरूप होतं. संताच्या पायाचा स्पर्श मातीला झाला तर मातीसुद्धा परब्रह्म स्वरूप बनते आणि ती संताच्या पायाची माती आमच्या अंगाला लागली तर आमचा उद्धार होतो. आणि म्हणून संत चंद्राज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि म्हणून संताच्या पादुका संत समजून किंवा देव समजून पूजल्या जातात. का तर संताचे पाय परब्रह्म स्वरूप आहेत आणि ज्या परब्रह्म स्वरूप पायाचा स्पर्श त्या पादुकाला झाला आहे त्या पादुकाही परब्रह्म स्वरूप बनतात. आणि त्या पादुकाच्याही पाया पडलं, पादुकाची पूजा केली तर त्या पादुकाही आमचा उद्धार करतात. तात्पर्य संताच्या पादुका संताचे पाय हे परब्रह्म स्वरूप आहेत. आणि मग तुकोबाराय म्हणतात की संताच्या पायी हा माझा विश्वास. संताच्या पायावर आपलं चित्त लीन केलं, संताच्या पादुकावर जरी आपलं चित्त लीन केलं तर आपलं चित्त चैतन्य स्वरूप होतं, आम्ही मुक्त होतो, आमचा उद्धार होतो. म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्याचा. मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे आणि संतपद हा पाचवा पुरुषार्थ आहे. चहु पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. ज्ञानोबा. मुक्ती म्हणजे चौथा पुरुषार्थ, ज्याला सायुज्य म्हणतो. आणि सायुज्यात विलीन होणं म्हणजे देव होणं. तुम्ही चौथा पुरुषार्थ अर्थात मुक्ती मिळवली म्हणजे तुम्ही देव झाले, देव झाले. पण तुम्ही भक्ती मिळवली तर तुम्ही संत झाले. याचा अर्थ संत देवापेक्षाही मोठे आहेत. का तर 4 पेक्षा 5 मोठे. मुक्ती हा चौथा पुरुषार्थ, सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ, पण भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आणि 5 हे 4 पेक्षा मोठे. सायुज्य मुक्ती म्हणजे देव होणं आणि पाचवा पुरुषार्थ म्हणजे भक्ती किंवा संत होणं. 5 4 पेक्षा मोठे आणि मग संत देवापेक्षाही मोठे. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा. संत देवाच्याच कृपेने देवापेक्षाही मोठे असतात. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिरानी, तरी ते शारंग पाणी फळाली. तैसे देवाचे शक्ती पार्थ देवाची बहुती, परी मानिये स्तुती गौरव असे. अर्जुन भगवान कृष्णाच्या कृपेनेच भगवान कृष्णापेक्षा जास्त बलवान होता. आणि माझा अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे असं कोणी म्हटलं तर देवाला त्याचा आनंद व्हायचा. तसे देवाची शक्ती पार्थ देवाची बहुती, परी मानिये स्तुती गौरव असे. भगवान कृष्णाच्या कृपेनेच अर्जुन भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान होता. आणि अर्जुन माझ्यापेक्षा बलवान आहे असं कोणी म्हटलं तर कृष्णाला आनंद व्हायचा. तसं किंवा माझा मुलगा माझ्यापेक्षा जास्त हुशार निघाला असं कोणी म्हटलं तर त्याचा आनंद बापाला होतो. तसं माझे संत माझ्यापेक्षा जास्त मोठे आहेत असं कोणी म्हटलं तर देवाला आनंद होतो. आणि म्हणून देवाचं मानतो की संत हे देवापेक्षा मोठे आहेत. आणि तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा.
संत हे देवाच्या कृपेनेच देवापेक्षा मोठे असतात, आणि जो जगात सर्वात मोठा आहे तो विश्वासास पात्र असतो. म्हणून देवापेक्षाही संतावर जास्त विश्वास ठेवावा. देव स्वतःच बोलतोय की महाभारताच्या युद्धात मी धर्मराजाला खोटं बोलायला लावलं. वदविले नारायणे मुखे धर्मा, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. तो इतिहास सांगत नाही, मी स्पर्श करतो, पुढे चालतो. नरवा कुंजरवा, अश्वत्थामा हाती मेला, अश्वत्थामा हत्ती मेला का अश्वत्थामा माणूस मेला हे मला माहीत नाही. एवढं अर्धच खोटं बोलला युधिष्ठिर. स्वर्गाला जाताना त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. बरं, युधिष्ठिर कुणामुळं खोटं बोलला? भगवान कृष्णामुळं. वदविले नारायणे मुख्य धर्मा, नारायणानं कृष्णानं युधिष्ठिरला खोटं बोलायला लावले, आणि ते अर्धच खोटं आहे. माणूस का हत्ती माहीत नाही. स्वर्गाला जाताना अंगठा गळून पडला पायाचा. म्हणून देवच म्हणतोय की मी एक वेळ देव प्रमाण नाही आहे. एक वेळेस प्रसंगानुसार देव खोटा बोलू शकतो, प्रसंगानुसार, मुद्दाम नाही. युद्ध जिंकायचं होतं, युक्ती केल्याशिवाय पर्याय नव्हता. आता त्या इतिहासात मी जात नाही. प्रसंगानुसार अडचण आली तर देव खोटा बोलू शकतो, पण संत खोटं बोलत नाही. आणि म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास. आणि म्हणून देव 16 अध्यायात अर्जुनला बोलला की एक वेळेस देव प्रमाण नाही आहे, पण शास्त्र प्रमाण आहेत. कार्या कार्यविकी शास्त्रेची, शास्त्रेची सकारात्मक, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य कुडे लोकी वाळावे गा. माझं शास्त्र, देव म्हणते माझं शास्त्र माझ्यापेक्षा जास्त बलवान प्रमाण आहे. एक वेळेस अर्जुना देवावर विश्वास ठेवू नको, पण शास्त्रावर विश्वास ठेव. एक वेळेस देवावर विश्वास ठेवू नको, संतावर विश्वास ठेव. अर्थात देवाने संत एकच असतात, पण तरी देवाला संताची महती वाढवण्यासाठी देव म्हणतो एक वेळेस माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण संतावर विश्वास ठेवा. का तर संत माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्याच कृपेने माझ्यापेक्षा मोठे आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहूनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा. पूर्वीच्या काळी न्यायाधीश नव्हते, किंवा असले तरी न्याय निवाडा राजाकडे व्हायचा. राजाचा दरबार भरायचा, लोकांनी जावं, तक्रारी मांडल्यात, राजाने न्याय निवाडा करायचा. का? त्या काळात राजा हा सर्वात मोठा होता. राजा देव समजला जायचा. नरा माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होणे सेवेती. माणसात राजा ही भगवंताची दिव्य विभूती आहे. माणसात राजा हा साक्षात भगवान विष्णू आहे. राजा हा देव असतो. राजाला प्रजा देव समजून वंदन करते. राजा साक्षात देव असतो. राजा भगवान कृष्णाचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि मग राजा सर्वात मोठा, राजा जो न्याय करेल त्यावर विश्वास. जुन्या काळी तसं जगात सर्वात मोठे संत आहेत. संतापेक्षा कुणीच मोठं नाही, देवही नाही. आणि मग संतावर विश्वास. संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. सायुज्य मुक्ती अर्थात भगवंत हा चौथा पुरुषार्थ, भक्ती अर्थात संत हा पाचवा पुरुषार्थ. आणि 5 4पेक्षा मोठं आहे, म्हणून संत भगवंतापेक्षाही मोठे आहेत. आणि म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. जगात जो सर्वात मोठा आहे तो विश्वासास पात्र आहे. जगात सर्वात मोठे संत आहेत, आणि फक्त संतच विश्वासास पात्र आहे. म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. संत समागमात भगवंताचं भजन घडतं. संसारात बायका मुलात भजन बिघडतं. नको दुष्ट संग पडे भजनाभंग. संसारात बरे वाईट सगळेच भेटतात. दुष्ट भेटले तुकोबाराय म्हणतात नको दुष्ट संग पडे भजनाभंग. संसारात बायका मुलात दुष्टात भजनाला भंग पडतो. संत समागमात भजन घडतं. आणि म्हणूनही संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. अशा अनेक कारणामुळं तुकोबाराय म्हणतात की माझा फक्त आणि फक्त संतावरच विश्वास आहे, संताच्या पायावरच विश्वास आहे, इतर कोणावरही नाही. आपण अनेक उदाहरणं पाहिली. संत त्यागी आहे, संत विवेकी आहे, संत ज्ञानी आहे, संत विरक्त आहे. आणि या गोष्टी ज्याच्याजवळ असतात
तो जगासाठी जगतो, तो निस्वार्थ असतो. जो निस्वार्थी आहे तो कुणाला फसवत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी, विवेक, वैराग्य, ज्ञान वगैरे, विरक्ती, निस्वार्थपणा हे संताजवळ आहे. आणि निस्वार्थी कुणाला फसवत नाही. आणि म्हणून विश्वास ठेवण्यास एकच व्यक्ती पात्र आहे, तो म्हणजे संत. आणि म्हणून संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा. संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा. आपण आतापर्यंत पाहिलं की संतावरच किंवा संताच्या पायावरच विश्वास का. वरील चिंतनात आपण काय पाहिलं की संतावर किंवा संताच्या पायावरच विश्वास का, हे आपण पाहिलं वरील चिंतनात. आता दुसरा प्रश्न असा उभा राहतो की फक्त संताच्या पायावर जर विश्वास ठेवला तर त्यांनी आमचा काय फायदा होतो. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की तेच माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तेच माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. या विश्वात संतच एक अशी व्यक्ती आहे की जे आमचं हित करू शकतात. संताशिवाय आमचं हित कोणी करूच शकत नाही, करूच शकत नाही. चकार बोले तुकोबारांनी, चकारात्मक तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तात्पर्य जगतात फक्त संतच आमच्यावर, संतच आमचं हित करू शकतात, इतर दुसरं कोणी नाही. जगतात विश्वात फक्त संतच आमचं हित करू शकतात. आता संत आमचं हित करतात म्हणजे नेमकं काय करतात. ते काही करत नाहीत, फक्त तुमच्या मुखात हरिनाम देतात. आणि तुमच्या मुखात हरिनाम आलं की तुमचं हित आपोआप होतं. संत काय करतात, तुमच्या मुखात हरिनाम देत आहेत आणि हरिनामानं आमचं कल्याण होतं, आम्ही मुक्त होतो. आणि मग तुकोबाराज बोलतात की हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. आठवे गोपाळ तेची हित. इथे चकार लावलाय, चकारात्मक. आठवे गोपाळ तेची हित. गोपाळ कृष्णाचं नामस्मरण हेच आमचं हित आहे. एकदा का तोंडात गोपाळ कृष्णाचं नाव आलं, कायमचं स्थिरावलं की मग आमचं आत्महित होतं. आणि मग आत्महितासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून ही भोग विशेषे हरिके जेना. आत्महितासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून ही भोग विषेके हरिक जेना. देवाचा आठव ही संपत्ती असते, देवाचा विसर ही विपत्ती असते. देवाचा विसर नरकाला नेतो, देवाचा आठव देवच बनवतो. आणि म्हणून संत आमचं हित करतात. काय करतात, आमच्या मुखात देवाचं नाव देतात. आणि मुखात देवाचं नाव आलं की तुम्ही देवच बनतात. आणि देव बनणं हे आमचं खरं हित आहे, संत बनणं आमचं खरं हित आहे. आणि म्हणून तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संत कोणाला म्हणायचं, अनेक व्याख्यात मी बोललो, 21 लक्षानं सांगितलेत. निळोबराय म्हणतात तेची संत ज्यांचा आहे ते विठ्ठली. इथे चकार लावला, चकारात्मक बोलत आहेत निळोबराय. तेची संत ज्यांचा आहे ते विठ्ठली. ज्यांच्या जगण्याचा हेतू एकच आहे, केवळ आणि केवळ विठ्ठलाचं नामस्मरण, तो संत असतो. जगण्याचं एकच ध्येय विठ्ठल नाम, तो संत असतो. मग ज्याच्या जीवनाचा उद्देश आणि ध्येय एकच आहे विठ्ठल नाम, तो समोरच्याला दुसरं काय देईल, तोही समोरच्याला विठ्ठल नामच देईल. आणि मग संत काही देत नाहीत आम्हाला म्हणतात तुम्ही विठ्ठलाचं नाम घ्या. आणि तुम्ही विठ्ठलाचं नाम घेतलं की विठ्ठलाच्या नामाच्या बळावर तुम्हाला सगळं मिळेल. मी निमित्त मात्र आहे. संत म्हणतात आम्ही निमित्त मात्र आहेत, आम्ही नाम घ्यायला लावतो. आणि देवाचं नाव घेतलं की देवाच्या नावाच्या बळावर तुम्ही तुमचं स्वतः सगळं मिळवत असता.
आणि म्हणून महाराज म्हणतात की काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती या एका या संकीर्तने, एक अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. देवाच्या नावानं तुम्हाला काय मिळू शकत नाही. देवाच्या नावानं तुम्ही द्रष्टा द्रष्टावर विजय मिळवता. द्रष्टा अद्रष्ट विजय व्हावेची. द्रष्ट म्हणजे दिसणाऱ्या वस्तू, संसारातली बरकत, आणि अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव. भगवंताच्या नावानं तुम्ही द्रष्टा द्रष्टावर विजय मिळवता. संसारात बरकत येतेच, पण तुम्ही भगवंताची प्राप्ती करता. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, अवघे लाभ होती एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. आणि म्हणून तुकोबाराचा फक्त संतावरच विश्वास आहे. का तर संत माझं हित करतात. संत कशा प्रकारे हित करतात तर संत तुमच्या मुखामध्ये नाम देतात, तुमच्या मुखामध्ये हरिनाम देतात. आणि मुखामध्ये हरिनाम आलं की एक दिवस हे हरिनाम तुम्हाला हरीच बनवतं. आणि हरी बनणं, हरिपद मिळवणं, त्यापुढं संतपद मिळवणं, हे माणसाच्या जीवनाचं खरं हित असतं, माणसाच्या जीवनाची खरी धन्यता असते. आणि म्हणून संतांच्या पायावर विश्वास आहे. आणि संत आमचं खरं हित करतात. का तर संत आम्हाला मुखामध्ये नाम देऊन प्रत्यक्ष देवच बनवतात. म्हणून संतांच्या पायावर विश्वास आहे. भगवंताच्या नामात ही ताकद आहे की मुखात नाम आलं रे आलं आणि ते तुम्ही नित्य घोकलं की वैराग्य तुमच्या जीवनात चालून येतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य त्यांनी ब्रह्मानंदा योग्य जीव होती. नामानं जीवनात विरक्ती येते. नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज. नामे होई जे विरक्त. हरिनामानं माणसाच्या जीवनात विरक्ती येते. नामे होई जे विरक्त. हरिनामानं माणसाच्या जीवनात विरक्ती येते. आणि जीवनात विरक्ती आली रे आली की तुमच्या जीवनामध्ये मुक्ती ही चालत येते. नवराय साक्ष देतात, किडाचा दोष जाय तरी तेची पंधरे होय, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. विरक्ती येणे म्हणजे माणसाचा संकल्प विकल्प मावळणे. सोनं जाळात घातलं तात्काळ शुद्ध होतं. तुमचे संकल्प विकल्प मावळले अर्थात तुम्हाला विरक्ती आली रे आली की तात्काळ तुम्ही देव होता. किडाचा दोष जाय तरी तेची पंधरे होय, तसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्प लोप पावणं म्हणजेच विरक्ती. आणि संकल्प लोप पावला, विरक्ती जीवनात आली रे आली की तुम्ही तात्काळ संत बनता, तुम्ही मुक्त होता, देव बनता. आणि ही विरक्ती हरिनामाने येते. नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाम तुम्हाला देव बनवतं. का तर नामाने विरक्ती येते. विरक्ती आली की तुम्ही देव झाले समजायचं. मग संत आमचं हित करतात. ते कशा प्रकारे तर संत आमच्या मुखात हरिनाम देतात. आणि मुखानं हरिनाम घेणं हे माणसाचं खरं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, आठवे गोपाळ तेची हित. आत्महितासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरिके जना. कळालं हित काय? मुखानं नित्य नाम घेणं हेच हित आहे. कारण नामस्मरणाच्या जीवनात वैराग्य येतं. वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य जीव होते. संत आमच्या मुखात हरिनाम देतात आणि संत आम्हाला निष्काम कर्मयोग करायला लावतात. दोन गोष्टी करायला लावतात. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? हरिनाम मुखात धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने पल्ल्याच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीनं करणं हाच कर्मयोग आहे. नित्य हरिनाम मुखात धारण करून आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून
ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करणं हाच कर्मयोग आहे. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या, हाच कर्मयोग आहे. प्रत्येक संतानं कर्मयोग केला, असा एकही संत नाही की ज्यांनी कर्म टाकले नुसतं नाम घेतले. हा, कुठलेही संत घ्या, ज्ञानोबाच्या काळातली संताची मांदेळी, कोणताही संत घ्या, त्यांनी कर्म केले, स्वधर्मानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं, त्याला हरिनामाची संगती दिली आणि ते मुक्त झाले. नुसतं कर्मही नको, नुसतं नामही नको. पक्षाला उडायला दोन पंख असतात, एक छाटलं तर उडता येत नाही. म्हणून नाम आणि कर्म ही पक्षाची दोन पंख आहेत आणि या दोन्ही पंखाच्या साह्यानं गगनभरारी घ्यायची आणि पांडुरंग गाठायचं असतं. म्हणून नामही टाकायचं नाही, कर्मही टाकायचं नाही, दोन्ही घ्यायचं. आमच्याकडे मोठी गंमत आहे, कुणी नाम घेतं कर्म टाकतं, कुणी कर्म करतं नाम टाकतं. हा दोष आहे. तो कोबरा बोलले, न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. तो का म्हणे, अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख नाही, आत्मस्थितीची प्राप्ती नाही, जीवनात वैराग्य नाही, तोपर्यंत कर्म टाकणं हा दोष आहे. तो भक्तीला भूषण नसून दोषण आहे, तो लंड आहे, पापी आहे. मग मुखात नाम धारण करून नित्य कर्म करा, मुखात नाम धारण करून आपले कर्म देवाची पूजा म्हणून करा. तर कर्म ईशू भजावा, हे जे बोललो, कर्मानं ईश्वराला भजा. अर्थात मुखात नाम धारण करा आणि कर्मदेवाची पूजा म्हणून करा, हा कर्मयोग आहे. आणि या कर्मयोगानं भगवंत प्रसन्न होतो आणि तुम्हाला वैराग्य बक्षीस म्हणून देतो. ज्ञानोबाची साक्ष देत आहेत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. हां, म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. येण्याची सत्कर्मे अशेषी अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. काय म्हणतात ज्ञानोबा?